नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। वर्ग 6वीचा 2026 पासून पूर्ण सिलेबस चेंज झाला आणि आपण नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ 2 भारतीय भूगोलाचा इतिहास आज बघणार आहोत। आता हेडिंग तुम्ही बघितलं, भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजे भूगोल आणि इतिहास यांचा काय संबंध? भूगोल वेगळा, इतिहास वेगळा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल। पण हे दोन्ही विषय एकमेकांशी संबंधित आहेत आणि परस्परांशी संलग्न विषय आहेत आणि म्हणूनच ते समाजाशी निगडित आहेत आणि म्हणूनच त्याला सामाजिक विषय असे म्हटलं जातं। आता भूगोलाचा इतिहास म्हणजे इतिहासामध्ये भूगोल कसं काय आलं तेच आपण या लेसन मध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की पाठ पहिला भूगोलाशी मैत्री हा लेसनचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, त्याचे क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना। आता मित्रांनो, आपण क्लास 5 मध्ये होतो तेव्हा आपल्याला सेपरेट भूगोल हा विषय नव्हता, पण परिसर अभ्यास होता। आठवते की नाही तुम्हाला? मग आपण काय काय शिकलो होतो? आठवत आहे का तुम्हाला काही? 5th मध्ये आपण काय शिकलो होतं? मला कमेंट मध्ये जरूर सांगा की आपण काय काय शिकलो होतं। तर तेव्हा आपल्याला भूगोलाची थोडीफार ओळख झालेली होती, पण सेपरेट सब्जेक्ट नव्हता। या वर्षीपासून आपला भूगोल हा वेगळा सब्जेक्ट तयार झालेला आहे। मग आता भूगोल म्हणजे प्राचीन भारतीय भूगोल हा आला तरी कसा? भूगोलची संकल्पना कशी काय झाली? तर ती संकल्पना झाली ही भारताच्या भौगोलिक भारताच्या इतिहासामधून। आता भारताचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे। इथे खूप साऱ्या जुन्या संस्कृती, जुन्या आपल्या ज्या चालीरीती आहे त्यातूनच भौगोलिक संकल्पनांचा विकास झाला आणि तो कसा काय आता आपण पाहणार आहोत। आपण म्हणतो आहे की प्राचीन भौगोलिक संकल्पना त्या आल्या कुठून, त्यांचं उगम कुठे झालं, तर ते उगम कुठे, त्या कुठून सुरुवात झाली, आपल्याला त्याची माहिती कुठून मिळते? तर ती माहिती आपल्याला मिळते की आपल्या देशामध्ये जे उपनिषद आहे, जैन किंवा बौद्ध धर्मग्रंथ आहे, प्राचीन काळी जे लिहिलेले वेद आहेत त्यांच्यामधून भौगोलिक संकल्पनांचा आपल्याला उल्लेख मिळतो आणि तेव्हा त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो की भारतीय भूगोलाचा इतिहास खूप जुना आहे। मग आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? मग प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना यामध्ये काय काय शिकणार आहोत आपण? म्हणजे भारतवर्ष आहे, भारतवर्षामध्ये काय काय होतं, मग तिथलं वातावरण व ऋतू कशा प्रकारचं होतं म्हणजे पूर्वीच्या काळचं, मग तिथे द्वीप कोणते होते ना, बेट कोणते होते, मग कालमापन कसं केलं जायचं, कारण की आता घड्याळ, मोबाईल, तुम्हाला आता वेळ बघायचा असेल की पटकन तुम्ही घड्याळात बघता किंवा मोबाईल पटकन काढता है ना, मग तुम्ही सांगता की किती वाजले आहेत, पण पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हतं। मग प्रत्येक लोक कशावरून वेळ मोजायची, त्यांचं ऋतू कसा काय ते लक्षात ठेवायचे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कशामध्ये येतो? भूगोल याच्यामध्ये येतो। देन मग ह्या विश्वाची उत्पत्ती, अजून आणखीन भूगोल आपल्या पुरातन इतिहासामध्ये भूगोलाची आणखीन वैशिष्ट्य दिसतात। मग त्यांचा उल्लेख कशाबद्दल दिसतो की आपली ही विश्वाची उत्पत्ती कशी झाली, मग हे पृथ्वी, आपण ज्या पृथ्वीवर राहतो, आपल्या या धर्तीवर राहतो, मग ही धरती तयार कशी काय झाली, त्यांची दिशा कोणत्या आहेत, मग त्यांचं ग्रहण, मग त्यांच्यामध्ये होणारे हे ग्रहांवर होणारे जे बदल आहेत ते कशा प्रकारे होतात आणि का होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या पुरातन इतिहासामध्ये करताना दिसतो आहे। त्यांचा उल्लेख त्या इतिहासामध्ये आपल्याला जाणवतो। मित्रांनो, भूगोल हा शब्द आला कुठून? आता आपल्या मनामध्ये येतो की आपण भूगोल म्हणतो, पण भूगोलाचा उल्लेख कसा काय झाला, भूगोल हा शब्द तयार कसा झाला? तर आपला प्राचीन भारतीय ग्रंथ आहे, तर ग्रंथाचं नाव आहे सूर्य सिद्धांत। आता इथे प्रंथ झालेला आहे, प्रंथ नाही, ग्रंथ पाहिजे होतं ना, ग्रंथामध्ये आलेला आहे। तर भूगोल या शब्दाचा उगम कुठून झालेला आहे? सूर्य सिद्धांत या भारतीय प्राचीन ग्रंथामध्ये झाला। मग त्या काळी आपल्या देशामध्ये खगोलशास्त्रज्ञ होते, गणितज्ञ होते, मग त्यांनी काय केलं? भूगोल, देन नकाशे तयार केले, मग त्यांच्या त्या वेगवेगळ्या शाखा त्यांनी तयार करत गेले आणि यांचे लेखक कोण होते, शास्त्रज्ञ कोण होते, विचारवंत कोण होते, तर त्यामध्ये काही लेखकांचा, काही विचारवंतांचा समावेश होतो। त्यामध्ये कोण आहे? वराह मिहिर आहे, कौटिल्य, कालिदास, देन आर्यभट्ट, विजयनंदी, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी लोकांचं मोलाचं योगदान आपल्याला दिसतं।
तर आता डिटेलमध्ये आपण लेसनला स्टार्ट करूया. आपल्या देशांमध्ये जे आताच आपण बघितलं की विचारवंत होऊन गेले, त्याच्यामध्ये कौटिल्य, आर्यभट यासारख्या विचारवंतांनी काही संकल्पना मांडल्या आणि त्या संकल्पना एक एक करून आता आपण बघणार आहोत. आपण सुरुवातीला नाही का ती पिंक कलर मधली ती डायग्राम होती है ना, त्याच्यामध्ये बघितलं होतं विश्व होतं, पृथ्वी आहे, देन द्वीप आणि कालमापन ह्या 4 घटक आपण पाहिले होते. त्यातलं फर्स्ट आता आपण बघतो आहे विश्व. विश्वालाच आपण काय म्हणतो, युनिव्हर्स. आपला इंग्लिश वर्ड आहे युनिव्हर्स. बघा आता काय दिलेलं आहे, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडलेली आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणजे वसुधैव, आपली ही पृथ्वीच, आपली ही धराच आपलं कुटुंब आहे आणि हेच आपलं घर आहे. ही संकल्पना मुळात कोणाची, भारतीयांची, भारतीय विचारवंतांची. मग विश्व व त्याची निर्मिती याचा व्यापक विचार भारतीय साहित्यात मांडला आहे. आता आपण जे बघतो आहे की आजच्या लेटेस्ट सायन्समध्ये आपण बघतो आहे की आताच्या काळामध्ये आपण बघतो की हे विश्व कसं तयार झालं, त्याची निर्मिती कशी तयार झाली, सूर्य, चंद्र, हे बाकीचे ग्रह कसे तयार झाले, हे आपण सगळं शिकतो आहे. आपल्याला अभ्यासामध्ये ते आहे. पण या अभ्यासाचा आताच्या काळामध्ये वेगवेगळे उपकरणं आहे, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, म्हणून या गोष्टी शोधून काढणं खूप सोपं आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, पुरातन इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख दिसतो, ते महत्वाचं. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख आहे की विश्व म्हणजे हे पूर्ण जग, या ब्रह्मांड, त्याची निर्मिती कशी काय झाली, त्याची संकल्पना आपल्या भारतीय ग्रंथामध्ये दिसून येते. मग वेदामध्ये विश्व निर्मितीचा सखोल विवेचन आहे. वेद माहिती आहे आपल्याला किती प्रकारचे आहे, वेद 4, आणि त्यांची नावं कोणती आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा बरं. वेदांची नावं तुम्हाला माहिती आहे का, वेदांची कोणती कोणती नावं असतात? 4 वेद आहेत आणि त्या 4 वेदांची नावे मला सांगा आता. तर त्या वेदांमध्ये सुद्धा ही विश्व निर्मिती कशी झाली, आपले हे पूर्ण जगाची उत्पत्ती कशी झाली, त्याचं विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे ही संकल्पना आजच्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे का? नाही. आपल्या जे जुने शास्त्रज्ञ होते, विचारवंत होते, ते त्या काळामध्ये सुद्धा आपल्या इथलं तंत्रज्ञान, आपल्या इथलं तरी विचार किती प्रगत होते आणि प्रगल्भ होते, त्याचा आपल्याला पाठपुरावा इथून मिळतो. मग बघा आता त्यामध्ये त्यांचा कशाचा उल्लेख होता. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वात म्हणजे वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि इतर खगोळ आहे, इथे इतर खगोल तयार झाले असे मानले आहे. मग तेव्हा सुद्धा त्यांना माहिती होतं, त्यांनी ती संकल्पना तेव्हा सुद्धा मांडलेली आहे की वात म्हणजे वायू कसे निर्माण झाले, आकाश, सूर्य, चंद्र हे ग्रह कसे तयार झाले, ही संकल्पना त्यांनी त्या वेळेला मांडलेली आहे, असं आपल्याला वेदांमधून दिसून येतो. मग वेदामध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा धरणी म्हणून केलेला आहे. मग पृथ्वी आपण म्हणतो ही पृथ्वी आहे, आपण पृथ्वीवर राहतो, पण हा शब्द आला कुठून? तर या शब्दाचा उगम आपल्याला वेदांमध्ये दिसतो, या शब्दाचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये दिसतो. त्यालाच दुसरा वर्ड कोणता आहे, धरणी. धरणी म्हणजेच जमीन. मग पुराणामध्ये विश्वाला मह्यांतर आहे, ते भय्यांतर असे संबोधले असून त्यात सप्तमहाद्वीप आणि सप्तसागर याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे विश्व, आज आपण म्हणतो विश्व, जग, हे सगळं आज म्हणतो, आजची आपला वर्ड आहे, आजच्या संकल्पनेतील शब्द आहे विश्व. पण पुराणामध्ये त्याचा उल्लेख कशा प्रकारे केला जायचा, भय्यांतर. लक्षात ठेवायचं, कशात, भय्यांतर असं संबोधलं जायचं त्यांना. मग त्याच्यामध्ये त्यांनी कशाचा, आज जे आपण बघतो आहे की महासागर, सागर, आपल्याला आज जे अस्तित्वात असलेलं दिसतं, त्यांचा उल्लेख सुद्धा त्यांनी पुरातन इतिहासामध्ये, पुराण वेदांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग आपली आजची जी संकल्पना आहे बिग बँग, तुम्हाला माहिती आहे का बिग बँग ही कन्सेप्ट तुम्ही ऐकलेली आहे का कधी, की बिग बँग म्हणजे नेमकं काय? तर आजची जी आपली कन्सेप्ट आहे बिग बँग म्हणजेच काय, की एक छोटासा असा पृथ्वीची निर्मिती झाली कुठून, म्हणजे बिग बँगची कन्सेप्ट अशी आहे की आपली ही जी पृथ्वी आहे त्याची निर्मिती कशी झाली, तर त्याची निर्मिती होण्यासाठी एक छोटासा असीम घनतेच्या पिंडातून झालेली आहे. म्हणजे एक छोटासा घन असा एक गोळा होता,
छोटा गोळा होता, त्याच्यामध्ये उष्णता खूप होती आणि तो वेगाने फिरत होता. फिरता फिरता त्याची स्पीड एवढी वाढली की त्याच्यामध्ये उष्णता असल्यामुळे त्याचा विस्फोट झाला आणि ते विस्फोट झाल्यामुळे त्याच्यातले जे छोटे छोटे कण होते ते सगळीकडे या सगळ्या विश्वामध्ये सगळीकडे पसरले गेले आणि त्याच्यातूनच हे पृथ्वी, वेगवेगळे ग्रह, उपग्रह यांचा जन्म झाला आणि याच थिअरीला काय म्हणतात? बिग बँग. त्याला काय म्हटलं जातं? बिग बँग. ही आजची जी थिअरी आहे विश्वाच्या निर्मितीची, ही थिअरी आहे आणि या थिअरीचा उल्लेख आज दिसतो का आपल्याला? नाही. तर आपल्या प्राचीन इतिहासामध्ये, वेदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला दिसतो. म्हणजेच आपलं त्या काळचं विज्ञान किती प्रगत होतं, त्या काळचं आपल्या लोकांचं नॉलेज किती वाढलेलं होतं याची कल्पना आपल्याला मिळते. मग पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा केला आहे. म्हणजेच का बरं केला असेल त्यांनी पृथ्वी किंवा भू असं का बरं केलं? कारण की पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झालेली आहे. जल म्हणजे पाण्यापासून झालेली आहे आणि त्यामुळेच त्याला पृथ्वी किंवा भू असं म्हटलं आहे. तसेच प्राणवायूचा उल्लेख आहे. प्राण म्हणजे आज आपण म्हणतो ऑक्सिजन आहे, तर त्याचा सुद्धा आपल्याला उल्लेख त्या वेदांमध्ये दिसतो आणि जो वातावरणाला वायूचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच आज आपल्याला सगळ्या वायूंमध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू, त्याचा सुद्धा उल्लेख दिसतो. म्हणजे त्या काळचं आपलं शास्त्रज्ञ, त्या काळचं आपलं विज्ञान, भूगोल किती विकसित होतं याची कल्पना आपल्याला दिसून येते. तर सेकंड आहे पृथ्वी. आता पृथ्वीचं उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीचा विकास कसा झाला, तर ते बघतो आहे. भारतीय विचारवंतांना पृथ्वी वक्राकार असल्याची कल्पना होती. वक्राकार म्हणजे थोडीशी वाकलेली, चेंडू सारखी गोल नाही आहे ना. चेंडू किंवा बॉल कसा असतो, बिलकुल राऊंड शेप मध्ये असतो है ना, पण ती थोडीशी वक्राकार, थोडीशी टेल्ट झालेली होती, म्हणून त्याची सुद्धा त्यांना कल्पना होती. म्हणजे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांना हे नॉलेज आलं तरी कुठून. त्यांचा अभ्यास इतका सखोल होता आणि इतका गाढ त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज होतं की त्यांना ही कन्सेप्ट ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची उपकरणं उपलब्ध नव्हती, कुठल्याही प्रकारची आधुनिक साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळेला त्यांनी ही कन्सेप्ट ठेवलेली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 6व्या शतकातच त्यांनी सांगितलं की पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किलोमीटर असावा है ना, आणि जो की 12,742 किलोमीटर आहे. म्हणजेच किती ॲक्युरेट, जवळजवळ ते किती ॲक्युरेट होते याचं आपल्याला ज्ञान मिळतं. मग प्राचीन ग्रंथामध्ये पृथ्वीचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे? सप्तद्वीप असं केलेलं आहे. मग या पृथ्वीवर किती द्वीप आहे, किती बेटं आहे? 7 बेटं आहे. ठीक आहे, जी की आपण खंड असं म्हणतो, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो. 7 द्वीप आहे, सप्तद्वीप आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो है ना. आणि प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये मेरू पर्वताचा उल्लेख आहे, जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थित असल्याचं वर्णन केलं आहे. मेरू पर्वत, त्याची सुद्धा त्यांनी कन्सेप्ट ठेवलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 4 समुद्राचा उल्लेख आहे, जसे की क्षीरसागर, ज्याला आज आपण हिंदी महासागर म्हणतो. दक्षिण समुद्र, दक्षिणेकडे जो समुद्र आहे त्याला आपण अटलांटिक महासागर म्हणतो. सुरा समुद्र म्हणजेच त्याला आज आपण प्रशांत महासागर म्हणतो. आणि क्षार समुद्र म्हणजे आर्टिक महासागर. म्हणजे या महासागरांचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या वेदांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये केलेला दिसून येतो. मग आता क्षीरसागर, हिंदी महासागर कुठे आहे, तर दक्षिण दिशेला असलेलं महासागर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या दक्षिण दिशेला आहे. दक्षिण समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर कुठे आहे? पश्चिम दिशेला असलेला महासागर, पश्चिमेकडे आपल्या पृथ्वीचं. आता नेहमी दिशा कन्सेप्ट करताना आपली वरची कोणती असते? नेहमी उत्तर असते. मग ही कोणती आहे? पूर्व. आणि या साईडला काय होणार? मग पश्चिम आणि खाली खाली दक्षिण. मग या 4 दिशा आहे. तर हिंदी महासागर कुठे आहे? हिंदी महासागर दक्षिणेकडे आहे. देन अटलांटिक महासागर पश्चिम दिशेला आहे. अटलांटिक महासागर
देन प्रशांत महासागर पूर्वेकडे या साईडला प्रशांत महासागर आहे आणि उत्तर दिशेला आर्क्टिक महासागर आहे. म्हणजेच या महासागरांची कल्पना सुद्धा त्यांनी काय केली होती त्यावेळेला वेदांमध्ये मांडलेली दिसून येते. आता तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीचं जे उज्जैनी शहर होतं, आजचं ते उज्जैन आहे, ते पृथ्वीचं मध्यस्थान मानून मूळ रेखावृत्ताची संकल्पना मांडण्यात आली. म्हणजेच रेखावृत्त म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणजे मेजरमेंटसाठी वरची उत्तर दिशा असते, खालची दक्षिण दिशा असते. तर पृथ्वीच्या मध्य भागातून म्हणजे जिथे उज्जैन शहर आहे, आजचं जे उज्जैन शहर मध्य प्रदेशमध्ये आहे, तिथून एक सरळ रेषा, काल्पनिक रेषा गेलेली आहे असं त्यांनी त्यावेळेला नमूद केलेलं आहे. मग आता ही रेषा काढली तरी कशासाठी, मग या रेषेवरून त्यांनी म्हणजे या अक्षर रेखावृत्तावरून त्यांनी काय केलं, कालमापन, कालगणना म्हणजेच किती वाजले, वेळ किती झाला, त्यांची वेळ मोजण्याची जी तास कसे काय ठरवायचे, तर त्याच्यासाठी ग्रहांची स्थिती कशी आहे, ग्रह आपली स्थिती कशी बदलतात, मग कोणते ग्रह कोणत्या वेळेला कुठे येतात, नकाशे तयार करण्यासाठी या रेखावृत्तांची गरज भासू लागली. आणि ही कन्सेप्ट आपल्याला कुठे मिळते, आपल्या पुरातन इतिहासामध्ये, पुराण वेदांमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता आपल्या खगोलशास्त्रज्ञांनी तिसरी कन्सेप्ट ठेवलेली होती द्वीप, त्यालाच आपण आयलँड असं म्हणतो. आता आयलँड म्हणजे काय, आयलँड इथे बघा बाजूला तुम्हाला पिक्चर दिसत आहे की नैसर्गिकरित्या एखादा भूभाग असतो, एखादी जमिनीचा एखादा पार्ट असतो आणि त्याच्या चारही बाजूनी काय असते, पाणी असते. ते आर्टिफिशियल रित्या नसते, ते नॅचरली सगळा तो भूभाग वेढलेला असतो, त्याला आपण म्हणतो आयलँड, त्यालाच द्वीप असं म्हणतो. मग आता हे द्वीप किती प्रकारचे आहेत, तर त्यांनी 7 द्वीप होते असं त्यांनी तेव्हा कन्सेप्ट मानलेली आहे. मग आता या 7 द्वीप मध्ये मध्यभागी सेंटरला सगळ्यात जे 7 होते त्या सगळ्या 7 द्वीपांच्या मध्यभागी कोणतं होतं, जम्बूद्वीप. कोणतं होतं, जम्बूद्वीप. मग याला जम्बू का बरं असं म्हटलं गेलं, कारण या बेटावर जांभूळ वृक्ष खूप प्रमाणात होते. जांभूळ आपण खात नाही का, आता रेनी सीझन स्टार्ट झाला, आता आपल्याला मार्केटमध्ये जांभूळ आले है ना, तर हे जांभूळ वृक्ष त्या बेटावर म्हणजे जम्बूद्वीपावर जास्त प्रमाणात होते, म्हणून त्यालाच काय केलं होतं, त्याला जम्बूद्वीप हे म्हटलं गेलं. मग जम्बूद्वीप मध्यभागी होतं, सेंटरला होतं. पूर्ण 7 बेटांचा उल्लेख आहे, त्या बेटांच्या सेंटरला जम्बूद्वीप आहे असं म्हटलं जातं. आणि ते कुठे आहे, भारतवर्षाच्या म्हणजे आशिया खंडाचा भाग आहे. आज आपण जो आशिया खंडामध्ये राहतो, मग आशिया खंडाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपला भारत येतो आणि इतर आजूबाजूला, भारताच्या आजूबाजूला म्हणजे आशिया खंडामध्ये जे बाकीचे राष्ट्र आहेत त्यांचा सुद्धा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आज आपण त्याला आशिया खंड असं म्हणतो है ना, आणि त्यालाच त्यावेळेला काय म्हटलं जायचं, जम्बूद्वीप. नंतर दुसरं बेट कोणतं आहे, नंतर दुसऱ्या बेटाचा उल्लेख आहे लक्षद्वीप. आता हे द्वीप प्लक्ष वृक्षाने व्यापलं होतं. आता प्लक्ष वृक्ष म्हणजे नेमकं काय, आता त्याला मध्ये पायरी किंवा पाकड या नावाचा आपण वृक्ष असं म्हणतो आणि आयुर्वेदामध्ये मेडिसिनसाठी ते खूप उपयुक्त झाड आहे. मग त्या बेटावर ते प्लक्ष वृक्ष खूप सारे होते, म्हणून त्याला प्लक्ष द्वीप असं म्हटलं जातं, लक्षद्वीप असं म्हटलं. मग आता हे लक्षद्वीप कुठे आहे, आजचा जो भूमध्य सागर आहे त्याच्या आजूबाजूला हे दिसतो. लक्षद्वीप आपल्याला माहिती आहे, तर भूमध्य सागराच्या आजूबाजूला आहे. नंतर तिसरा बेटाचा उल्लेख आपल्याला दिसतो शाल्मली द्वीप, म्हणजेच त्याला सिल्क कॉटन ट्री असं म्हटलं जातं. आता सिल्क कॉटन कारण की सावर, ज्याला कापसासारखे तंतू असतात, अशा वृक्षांनी व्यापलेला भूभाग शाल्मली द्वीप. आता सावर असं एक झाड आहे की ते फुटल्यानंतर त्याला असे एक कापसाचे तंतू नाही का विखरतात. तर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही रुईचं झाड बघितलंय का, आपण हनुमानजीला ते फुलं वाहतो, रुईची फुलं है ना, त्याच्यातले ते जेव्हा फुटतात, त्यातले बी फुटतात, तर असे कापसासारखे तंतूसारखे विखुरलेले आपल्याला उडताना दिसतात है ना. तर त्याला काय म्हणतात की तंतू, कापसासारखे तंतू आहे. तर अशाच प्रकारे सावर अशा वृक्षाला असे फुटल्यानंतर, त्याचं बी फुटल्यानंतर असे तंतू सगळीकडे विखरले जातात. ते वृक्ष त्या द्वीपावर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, शाल्मली द्वीप म्हटलं गेलंय. मग या भूभागात इथे मदत
हे चुकीचं लिहिलं आहे, इथे पाहिजे होतं मादागास्कर बेट आणि सोमालिया व आफ्रिकेचे पूर्व तटीय प्रदेशांचा समावेश होतो. म्हणजे आजच्या कालखंडानुसार हे मादागास्कर सोमालियाचा जो पार्ट आहे, आफ्रिकेचा पूर्व भाग आहे, तिथे आपल्याला शाल्मली द्वीप म्हणजे सिल्क कॉटन ट्रीज असं ते बेट असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा बघितला आपण तिसरा टाईप. आतापर्यंत किती पाहिले आपण? 3. पहिलं कोणतं होतं? पहिलं होतं जांबूद्वीप, दुसरं लक्षद्वीप, तिसरं आहे शाल्मली द्वीप आणि आता टोटल किती आहे द्वीप? असे 7 द्वीपांचा उल्लेख आहे. तर आता चौथ्या द्वीपाकडे आपण जाणार आहोत. आहे कुशद्वीप. आता कुशद्वीप म्हणजे काय? हे द्वीप कुश गवताने व्यापलेले असल्याने याला कुशद्वीप शब्द रूढ झाला. इथे बघा असे गवतासारखे आहे म्हणून इथे या बेटावर जास्त प्रमाणात होते म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? कुशद्वीप. या द्वीपात इराण, इराक व त्याचा सभोवतालचा वाळवंटी प्रदेश म्हणजेच जे वाळवंटाचा एरिया आहे त्या प्रदेशाला कुशद्वीप म्हटलं गेलं. म्हणजेच आजच्या ईशान्य आफ्रिकेच्या काही भागाचा समावेश होतो. बघा इथे आफ्रिकाचा आहे आणि हा जो कलर केलेला आहे त्या भागांचा समावेश कशामध्ये येतो? कुशद्वीप मध्ये येतो. आणि इकडे बघा हा जो बेट आहे आफ्रिकेचा त्याच्या आजूबाजूला काय आहे? पाणी. म्हणजेच याला काय म्हटलं गेलेलं आहे? बेट असं म्हटलं गेलं आहे. देन आहे क्रौच द्वीप. एक मोठा पाण पक्षी व क्रौच पर्वत यावरून या द्वीपाचं नाव पडलं. म्हणजे एक मोठा पर्वत आहे आणि त्याच्यावरून त्याला क्रौच द्वीप म्हटलं. मग आजचं काय आहे? उत्तर व मध्य युरोपचा समावेश म्हणजे युरोपियन देशांचा समावेश याच्यामध्ये होतो. आपण बघा वरती युरोपियन देश आहेत त्यांचा समावेश इथे क्रौच द्वीप मध्ये झालेला दिसून येतो. नंतर आहे शाखा द्वीप. शाखा द्वीप म्हणजे काय? इथे सागाचे वृक्ष खूप जास्त प्रमाणात होते म्हणून याला काय म्हटलं गेलं? शाखा द्वीप म्हटलं गेलं. मग जांबूद्वीपाच्या आग्नेयाला, जांबूद्वीप जिथे होतं, जांबूद्वीप आठवतं आपण म्हटलं होतं सगळ्या बेटांच्या सेंटरला, त्याच्या आग्नेय साईडला कोणता आहे? शाखा द्वीप आहे आणि याच्यामध्ये आग्नेय आशियाई देशांचा समावेश होतो. आजच्या काळामधल्या आग्नेय आशियाई देशांचा समावेश होतो. देन पुष्कर द्वीप. पुष्कर म्हणजे काय? कमळ. म्हणजे ज्या बेटावर सगळ्यात जास्त कमळ म्हणजे खूप जास्त प्रमाणात कमळ उगवतात म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? पुष्कर असं म्हटलं गेलं. हे द्वीप कुठे? आशियाई प्रदेशात असून यात आजचा पूर्व रशिया, उत्तर व दक्षिण कोरिया या देशांचा तसेच जपान यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजेच पुरातन काळी जे शास्त्रज्ञ होऊन गेले, खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले यांनी या 7 बेटांचा शोध लावला होता. जे आज आपण खंड म्हणतो आहे त्या खंडांचा त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे जे 7 बेट आहे ते कशासाठी तरी प्रसिद्ध होते, प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध होते आणि त्याच्यावरूनच त्यांना नावं देण्यात आलेली होती. मित्रांनो आता आपण जे बेट शिकलो की नाही त्या बेटांचं स्मॉल रिकॅप आपण या डायग्राम मध्ये बघणार आहोत. तर त्याआधी याचं विश्लेषण बघण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघूया आपण ही पुरातन काळातली जी आपली डायग्राम होती म्हणजेच पूर्वीच्या काळातील लोकांनी जे द्वीपांचा उल्लेख केला आहे त्यांचं आजच्या खंडाशी कसं मिळतं जुळतं आहे ते आपण इथे बघणार आहोत. आता आपण बघितलं होतं जंबूद्वीप. आपण म्हटलं होतं की सगळ्या बेटांच्या सेंटरला आहे. हे बघा जंबूद्वीप सेंटरला आहे. मग इथे जांभूळ वृक्ष मोठ्या प्रमाणात होते है ना आणि भारतासह आशिया खंडाचा भाग बघा भारत आधी आणि हा वरती आशिया खंड आहे ना तर भारतासह आशिया खंडाचा भाग येतो. यामध्ये भारत, चीन, नेपाळ या देशांचा सुद्धा समावेश होतो. देन दुसरं आपण बघितलं प्लक्षद्वीप म्हणजेच प्लक्ष वृक्ष जिथे आहे. आता भूमध्य समुद्राचा प्लक्षद्वीप बघा इकडे भूमध्य समुद्राच्या प्रदेश म्हणजे दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियाचा म्हणजेच हा आशिया खंड आहे त्याचा पश्चिम भाग हा झाला. हा पूर्ण आशिया खंड आहे याचा दक्षिण भाग झाला. आणि काय झालं की उत्तर आफ्रिका आहे त्याचं उत्तर आफ्रिकाचा प्रदेश झाला. हा आपल्याला सर्कल झालेला दिसतो आहे प्लक्षद्वीप. आणि नंतर पश्चिम आशियाचा काही भाग हा वरती आशिया खंड आहे आणि त्याचा पश्चिम भाग हे सगळं प्लक्षद्वीप. देन शाल्मली द्वीप म्हणजे सावरी वृक्षांनी कॉटन सिल्क आपण म्हटलेलं आहे. तर शाल्मली द्वीप बघा आता हा शाल्मली द्वीप दिसतो आहे आपल्याला.
हा शाल्मली द्वीप. तर आता हा शाल्मली द्वीप इथे काय आहे की इथे सावरी म्हणजेच ते कॉटन सिल्क जास्त आहे. देन मादागास्कर बेट, सोमालिया, पूर्व आफ्रिका म्हणजेच हा आफ्रिका खंड आहे आणि त्याची ही पूर्व दिशा आहे ना, म्हणजेच पूर्व आफ्रिकाचा एरिया याच्यामध्ये येतो. देन कुशद्वीप. आता कुशद्वीप बघा, हा कुशद्वीप दिसतोय तुम्हाला, सर्कल केलेला कुशद्वीप. मग कुशद्वीप, कुश गवत जास्त आहे इथे. मग याच्यामध्ये इराण, इराक आसपासचा, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना, आता आपलं युद्ध वगैरे चालू आहे इराण इराक, आता हा एरिया तर तुमच्या चांगल्याच परिचयाचा झाला असेल नाही का. तर तोच एरिया म्हणजेच काय, कुशद्वीप झाला आजच्या एरियामधला. क्रोच्य द्वीप म्हणजेच काय, क्रोच्य पक्षी आणि तो मेरू पर्वत, त्याच्यावरून याचं नाव पडलं आहे क्रोच्य द्वीप. आणि उत्तर व मध्य युरोप, आता युरोपचा एरिया दिसतोय हा. देन शाकद्वीप. शाकद्वीप म्हणजे सागर वृक्षांनी व्यापलेले. शाक म्हणजे इकडे बघा आता, हा कोणता आहे, आग्नेय आशिया, आशिया खंड आहे आणि त्याचा आग्नेयचा भाग आहे. हा पूर्ण आग्नेयचा भाग आहे, याला शाकद्वीप असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे यामध्ये थायलंड, म्यानमार, मलेशिया, व्हिएतनाम हे देश येतात. देन शेवटचा द्वीप कोणता आहे, पुष्कर द्वीप म्हणजे कमळ याच्यावरून पडलेला आहे. इकडे बघा पुष्कर द्वीप. आणि पूर्व रशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया याचा भाग हा इथे दिसून येतो. आपल्या पुरातन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एक चौथी कन्सेप्ट मांडली होती, ती होती की ग्रहण. आता ग्रहण म्हणजे काय, त्यालाच आपण एक्लिप्स असं म्हणतो. मग पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. आणि या काळात ग्रहण, स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या ग्रहणाविषयी संज्ञा रूढ झाल्या. म्हणजेच आता बघा इथे आपल्याला डायग्राम वरून लक्षात येईल. इथे बघा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय आहे, आपली पृथ्वी आलेली आहे. आणि पृथ्वीची म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये पृथ्वीची छाया, पृथ्वीची सावली कशावर पडते, चंद्रावर पडते आणि ती गोलाकार होती. त्याच्यावरूनच त्यांना कळलं की आपल्या पृथ्वीचा आकार कसा आहे, गोल आहे. आणि त्याच्यामुळे ते चंद्रग्रहण म्हणजे ग्रहण कशा प्रकारे पडले बघा. आता ग्रहण दोन प्रकारचे असतात, एक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. तर चंद्रग्रहणाचे प्रकार कोणते आहे, ग्रहण स्पर्श. ग्रहण स्पर्श म्हणजे काय, चंद्राचा काही भाग छायेला स्पर्श असतो, म्हणजे थोडासा त्याच्यावर सावली पडलेली असते पृथ्वीची, पूर्ण असतो का, नाही, त्याला ग्रहण स्पर्श असं म्हणतात. खंडग्रास म्हणजे चंद्राचा मोठा भाग छायेत असतो, म्हणजे अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त असा मोठा कव्हर झालेला असतो पृथ्वीच्या छायेने, ठीक आहे. आणि खग्रास म्हणजे का, पूर्ण चंद्र पूर्ण झाकला जातो, त्याला काय म्हटलं जातं, खग्रास. तीन प्रकारे चंद्रग्रहण होतं. आणि सूर्यग्रहण पण तसंच होतं. मग ग्रहण स्पर्श म्हणजे सूर्याचा काही भाग झाकला जातो, सूर्याचा काही भाग झाकला जातो याच्यामध्ये आहे ना. खंडग्रास याच्यामध्ये सूर्याचा मोठा भाग म्हणजेच पूर्ण असा अर्ध्यापेक्षा जास्त झाकला जातो, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि खग्रास त्याला आपण डायमंड रिंग असं म्हटलं जातं, ज्या वेळेला चंद्र पूर्ण त्या मधात सेंटरला येतो. चंद्र कशाच्या मधात, म्हणजे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो आणि तो पूर्ण झाकला जातो, तेव्हा आपल्याला पृथ्वीवरून सूर्य कसा दिसतो, पूर्ण झाकलेला दिसतो. आणि त्याला काय म्हटलं जातं, खग्रास चंद्रग्रहण, खग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. मग प्राचीन भारतीयांनी कशावरून ठरवलं की नेहमी त्याची छाया म्हणजे ही पृथ्वीची छाया चंद्रावर जी पडते ती नेहमी कशी पडते, गोल पडते. म्हणजेच पृथ्वी गोल आहे हा त्यांनी शोध लावला. आणि हे आपल्याला कशामध्ये माहिती मिळते, पुराण वेदांमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. आता आपल्या मनामध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झाला असेल की त्यावेळेला घड्याळ नव्हती, त्यावेळेला नवीन उपकरणं नव्हती, मग त्यावेळेचे लोक दिशा कशी समजायचे, वेळ कसं काय लक्षात यायचं त्यांच्या. मग त्यावेळेला त्यांचं खूप जास्त नॉलेज होतं. मग त्यांनी काय केलं की स्थानिक वेळ व सूर्याच्या स्थितीवरून सांगत व व्यवहारात या वेळेचा उपयोग केला जात असत. म्हणजे आपली एखाद्या ठिकाणची, एखाद्या गावची स्थानिक वेळ म्हणजे एखादं गाव आहे, एखादं शहर आहे आणि त्या वेळेला सूर्याची स्थिती कशी आहे, म्हणजे सूर्य उगवत असेल तर त्यावेळेला सकाळ झाली, सूर्योदय झाला किंवा पूर्व दिशा आहे म्हणजे सकाळची वेळ आहे, सूर्याचा उगव झाला. देन सूर्य मध्यान्हाला आला म्हणजेच आता दुपारची वेळ झाली, सूर्य मावळतीला गेला म्हणजे संध्याकाळ झाली. म्हणजे सूर्याच्या स्थितीवरून त्यांना लक्षात यायचं की वेळ किती झाली आहे.
मग त्याच्यासाठी त्यांनी एक घटिका फळ इत्यादी परिमाणे वापरली जात असत. आता तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जुनी पिक्चर्स वगैरे बघितले असेल, त्या जुन्या पिक्चरमध्ये दाखवतं की एक अशी गंगाळ राहायची आणि त्याच्यामध्ये एक गडवा उलटा करून ठेवलेला राहायचा आणि तो गडवा त्याच्यामध्ये जेव्हा पूर्ण पाण्याने भरून तो खाली डुबला म्हणजे त्यावेळेला ती घटिका पूर्ण व्हायची. ते एक घटिका पात्र होतं. आणखीन एक दुसरं तुम्ही पिक्चरमध्ये पुष्कळदा बघता, ते सँडचं असते, रेतीचं असं असते मेजरमेंट करायचं. जेव्हा वरून ती बारीक बारीक सँड खाली पडते आणि वरूनची खालची वरच्या कंपार्टमेंटमधली वरच्या याच्यातली जेव्हा वाळू गाळून पूर्ण खाली येते तेव्हा ते उलटं केलं जातं. तर ते म्हणजे तो वेळ म्हणजे एक घटिका असं मानलं जायचं. म्हणजे त्यावेळेला घटिका फळं ही मेजरमेंटची साधनं त्यावेळेला त्यांच्याजवळ होती. मग आकाशातील सूर्य व चंद्र यांच्या स्थानावरून स्थानिक वेळ निश्चित करण्याचं अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केलं. म्हणजे आता त्यांना लक्षात आलं की सूर्याची स्थिती कशी, चंद्राची स्थिती कशी आणि यावरून त्यांनी वेळेचं नियोजन केलं. त्यांनी ग्रहाची स्थिती कशी आहे हे ते सांगू शकत होते. मग सौर घड्याळे अनेक ठिकाणी तयार करण्यात आली. मग आता लोकांना सगळ्यांना समजलं पाहिजे की घड्याळ म्हणजे नेमकं काय. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे का, हे बाजूला पिक्चर एक मी ऍड केलेलं आहे, कोणार्कचं सूर्य मंदिर, हे त्याचं प्रतीक आहे की सूर्याच्या स्थितीवरून त्यावेळेला तिथले किती वाजले असतील या वेळेचा अंदाज लावला जायचा. तसंच जयपूरमध्ये एक जंतर मंतर म्हणून प्लेस आहे. त्या प्लेसवरून सुद्धा आज सुद्धा आपण तिथे गेलो आणि तिथे बघितलं तर तिथली जी मेजरमेंटची जी उपकरणाची साधनं आहे तिथे जाऊन आपण बघितलं तर आपल्याला आज सुद्धा अचूक वेळ सांगता येते. म्हणजेच वेळ करण्याची त्यांनी स्वतःची मेजरमेंट, स्वतःची उपकरणं ही डेव्हलप केलेली होती. हे आपल्याला इथे दिसून येतं. मित्रांनो, आपल्या लेसन मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे वातावरण आणि ऋतू. मग आता हे वातावरण कसं, ऋतू कसे चेंज व्हायचे, मग यांचं ज्ञान त्यांना कसं होतं, हे सगळं आपल्याला कुठे सांगितलेलं दिसून येते. याची माहिती कुठे दिसते आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसते. मग भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी 12 योजन असून, म्हणजे आजचे 12 योजन म्हणजे किती, 96 किलोमीटर आहे असं त्यावेळेला सांगितलं. मग यामध्ये काय आहे की जी 96 म्हणजे ही जी लेयर आहे, 96 किलोमीटरची ही जी लेयर आहे, यामध्ये काय होते की वातावरणामध्ये बदल होतात आणि ते बदल फक्त या लेअरमध्येच होतात हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं. मग याच्यामध्ये नेमकं होते तरी काय, मग ढग जमा होतात, मग जे विजा होतात, वारे इकडून तिकडे जातात, देन पाऊस असतात, पावसाचे ढग कसे होतात, धुकं कसे तयार होतात, हे सगळे कुठे होते, या 96 किलोमीटरच्या म्हणजेच जी थराची जाडी आहे त्या थरामध्येच ही सगळी प्रोसेस होत असते, हे असं त्यांनी त्यावेळेला मेन्शन केलं. मग त्यात त्यांनी वर्षाची विभागणी केली, त्यामध्ये 6 ऋतू आणि 12 महिने असं केलं. आपल्याला माहिती नाही का मराठी महिने कोणते आहेत, तुम्हाला माहिती आहे का मराठी महिने कोणते आहेत, मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो, इथे आपला लेसन संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.